या ठिकाणी जगद्गुरु विश्वराज वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते। वीरशैव सिद्धांत प्रवीण परीक्षा, वीरशैव सिद्धांत प्रबोध परीक्षा, वीरशैव सिद्धांत पंडित परीक्षा अशा 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा संपन्न होत असते। या परीक्षेचा उद्देश एकच आहे, आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे त्याची माहिती आपल्याला मिळावी, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी म्हणून या परीक्षा काशी जंगमवाडी मठाच्या वतीने घेतल्या जातात। जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना काशी महास्वामीजींच्या हस्ते सोलापूर येथे सन्मानित करण्यात आलं आणि बाकीचे जे सर्वजण आहेत त्यांना या ठिकाणी गुरुवर्य मानवकर महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीने गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे। जय मंगलम जय नमः पार्वती पदे शिव हर हर। आळस आला असला तर बाहेर काढा, हात वर करून। सद्गुरु नागनाथ महाराज की, श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की, सद्गुरु गुरुगिरी शिवाचार्य महाराज की, संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की, हर 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 हर। ओम वंदे सत्यम शिवम शंकरम। सद्गुरु नागेशम वीरपिटेशा गुरु नागेशा माणूरवडवाशम त्रैलोक्य संपदालेख्य समोल्लेखन भितये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः, शिवाय ब्रह्मणे नमः, शिवाय ब्रह्मणे नमः। प्रप्रथमतः वीरशैवलिंगायत धर्म संस्थापक जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत अनंत शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून आराध्य कुलदैवत कुलगुरु श्री सद्गुरु नागनाथ महाराज, लिंगैक्य गुरुरूपाक्ष शिवाचार्य महाराज, लिंगैक्य गुरुगिरी शिवाचार्य महाराज यांच्या चरणी अनंत अनंत शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून पंचमुखी महादेव शनेश्वर भगवान यांना हृदय मंदिराने स्मरण करून चालू असलेला श्रावण मास, या श्रावण मासाच्या निमित्तानं चालू असलेला अनुष्ठान आणि या अनुष्ठानाच्या चतुर्थ दिनी उपस्थित सर्व माहेश्वरगण, उपस्थित सर्व शिष्य सद्भक्त माता व आबालवृद्ध, आपण गेल्या 4 दिवसापासून विविध माध्यमातून ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य आपण सर्वजण करत आहोत। सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये आपण जे स्थळ पाहिलं त्या स्थळाचं नाव आहे शरणलिंग। आपण ज्यामध्ये म्हणतो षटस्थल, षटस्थल म्हणजे 6 अवस्था असतात, 6 स्टेज असतात, त्या स्टेजच्या अनुसार भक्ताची उन्नती होत असते। आणि आपण शिवदीक्षा संस्काराच्या 1 दिवस अगोदर पर्यंत शरणस्थल ऐकलेला आहे। आपल्याला माहिती आहे षटस्थलातील त्या पुढचं स्थल म्हणजे ऐक्यस्थल आहे। ऐक्यस्थल आहे का नाही आपल्याला माहिती आहे ना?